नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर सध्या पवित्र अधिक मास सुरू असून या अधिक मासातच एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. ते म्हणजेच या अधिक मासात आला आहे गुरुपुष्यामृत योग. 21 मे 2026 रोजी येत आहे गुरुपुष्यामृत योग आणि हा अत्यंत दुर्मिळ योग जुळून आल्यामुळे या गुरुपुष्यामृत योगात जर आपण काही उपाय काही सेवा जर केल्या तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास तसेच गुरुपुष्यामृत योग याविषयीची अगदी संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर आज वेळ न घालवता आपण या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तर या गुरुपुष्यामृत योगात माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा राहण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी एक सुपारी ठेवायची आहे आणि त्याची एक सेवा करायची आहे. आता कोणत्या ठिकाणी ही सुपारी ठेवायची आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तर 3 वर्षातून एकदाच येणारा एक अतिरिक्त महिना म्हणजेच अधिक मास हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि या अधिक मासामध्ये केलेली कोणतीही सेवा असेल, पुण्यकर्म असेल तर त्याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये ज्या कोणत्या आपण सेवा करतो तर त्याचं देखील आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं. आणि यातच योग जुळून आला आहे तो गुरुपुष्यामृत योगाचा. आणि त्यामुळं तुम्ही जर या गुरुपुष्यामृत योगावर आता मी जो उपाय सांगणार आहे तो जर केला तर घरामध्ये सुख समृद्धी होणार आहे, भरभराट होणार आहे आणि तुमच्या घरावर जी काही संकट विघ्न अडचणी आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे. तर उपाय पाहणार आहोत आपण सुपारीचा. पण या उपायासाठी फक्त आपल्याला सुपारी लागणार नाही तर सुपारीसोबतच आणखीही काही वस्तू लागणार आहेत. तर हा उपाय करायचा आहे आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना. आता तुम्हाला जर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर हा उपाय करणं जरी शक्य झालं नाही तरी अधिक मास हा अत्यंत पवित्र मास आहे आणि या अधिक मासामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी कोणतीही सेवा केली तर त्याचं तुम्हाला अधिक फळ प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळं कोणतीही मनामध्ये शंका न आणता जरी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर हा उपाय करणं शक्य झालं नाही तरीही अधिक मास संपण्यापूर्वी कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक सुपारी, त्याबरोबर लागणार आहे 1 रुपयाचं नाणं, एक पानाचा विडा, त्याचबरोबर 2 अखंड लवंगा आणि 2 हिरव्या वेलच्या आणि 21 अक्षदा या हळदीनं पिवळ्या केलेल्या. कारण भगवान श्री हरी विष्णू यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. अक्षदा घेत असताना अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत. पानाचा विडा घेताना पान कुठेही फाटलेलं नसावं. सुपारी घेत असताना सुपारी ही पूजेचीच आपल्याला सुपारी घ्यायची आहे. त्याचबरोबर घरामध्ये अगोदरपासून असलेली सुपारी घ्यायची नाही आणि 1 रुपयाचे नाणं घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे करायचा आहे सकाळी देवपूजा करताना. आता देवपूजा करण्यापूर्वी आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. गंगाजल असेल तर अतिशय उत्तम, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी संपूर्ण घरात शिंपडायचं आहे. हळदीचं लेपन हुंबरट्यावरती करायचं आहे. हळदीनं दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर तुळशीची पूजा करताना तुळशीला जे पाणी अर्पण करणार आहात तर त्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करायचा आहे. कारण तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे कोणतीही सेवा भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करताना माता लक्ष्मीची सेवा करायला विसरायचं नाही. आणि तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू यांचं वास्तव्य हे नेहमी असतं. भगवान श्री हरी विष्णू तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य देखील स्वीकारत नाहीत, इतकं या तुळशीचं महत्त्व आहे. आणि त्यामुळे तुळशीची पूजा करताना आपल्याला भगवान श्री हरी विष्णू यांचं देखील नामस्मरण करायचं आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता ही सेवा झाल्यानंतर आणि या दिवशी आपल्याला उपवास देखील करायचा आहे, व्रत करायचं आहे. त्याचबरोबर शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. तुमच्या कुटुंबामध्ये कोणतीही अडचण असेल, विघ्न असेल किंवा गरिबी असेल, एखादा आजारी पडत असेल, सतत घरामध्ये वादविवाद होत असतील किंवा आपल्या मुलांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील, व्यवसायामध्ये काही अडचणी येत असेल, कोणतीही अडचण असेल त्यासाठी आपल्याला हा उपाय अत्यंत
प्रभावी आहे. त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना सर्वप्रथम दीप प्रज्वलन करायचं आहे आणि अग्नीला साक्षी मानूनच आपण हे उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर उपाय करताना आजूबाजूच्या 4 व्यक्तींना समजेल अशा प्रकारे उपाय करायचा नाही. अगदी शांतपणे मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. आणि उपाय करताना हा उपाय केल्यानं माझी ही जे अडचण आहे तर ती दूर होईल का नाही किंवा इतर कोणतीही मनामध्ये शंका न आणता आपण उपाय करायचा आहे. जर तुम्ही मनामध्ये जर शंका आणून जर उपाय करत असाल तर या उपायाचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणताही दिवा देवघरासमोर प्रज्वलित करताना, तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना किंवा इतर ठिकाणी तुम्ही दिवा प्रज्वलित करताना त्याखाली आसन करायचं आहे आणि त्यानंतरच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आसन म्हणजेच एक प्लेट ठेवायची आहे. त्यामध्ये तुम्ही गहू ठेवू शकता किंवा अखंड तांदूळ ठेवू शकता किंवा जरी फुलाच्या पाकळ्या ठेवल्या तरी देखील चालेल आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा देशी गाईच्या तुपाचा असावा. त्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, अखंड 11 मोजून अक्षता टाकायच्या आहेत आणि भीमसेनी कापूर टाकायचा आहे. भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होते. त्यानंतर आता या ज्या वस्तू आहेत तर तो दिवा विझल्यानंतर दिव्यातून काढायच्या आहेत आणि तिन्ही सांजेच्या वेळेला ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर जाळतो तर त्या भीमसेनी कापरामध्ये या ज्या वस्तू आहे म्हणजेच पिवळी मोहरी आणि ज्या अक्षता आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो रोज प्रज्वलित देवघरासमोर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, मी जसं अगोदर सांगितलं त्याप्रमाणे. त्यापूर्वी तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना हळदीच्या पाण्याने हा अभिषेक करायचा आहे आणि हे पाणी देखील तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे कारण हे पाणी अत्यंत पवित्र आहे. त्यानंतर उरलेलं पाणी आपल्या मुख्य दरवाजावरती उंबरठ्यावर शिंपडायचं आहे आणि कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये राहिलेलं फेकून द्यायचं आहे. त्यानंतर याला म्हणजेच आपल्याला बाळकृष्णाची आपली कुलदेवता आहे माता लक्ष्मी, सर्व देवी देवतांची आपल्याला विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी एका ताटात ठेवायचे आहे आणि याला देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणजेच पाणी घालायचं आहे. हे सर्व करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायला अजिबात विसरायचं नाही आणि तुमच्या कुलदेवतेचं देखील नाव घ्यायचं आहे. कोणतीही सेवा करताना, कोणताही उपाय करताना सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे कारण कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते. आपल्या कुटुंबावर जी काही सुख येत असतात, काही दुःख येत असतात तर ती सर्व काही या कुलदेवतेच्या आशीर्वादामुळे येत असतात. आपण जर आपल्या कुलदेवतेला जर विसरत असो तर आपल्या घरावरती अशा प्रकारच्या अडचणी यायला लागतात. म्हणून कोणतीही सेवा उपाय करताना सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. जर आपली कुलदेवता कोणती आहे हे जर माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः किंवा श्री कुलदेवताय नमः असं जरी म्हटलं तरी देखील चालेल. कोणतीही सेवा करताना तुम्ही किती मनापासून आणि श्रद्धेने करता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही काय म्हणता ते महत्त्वाचं नाही. त्यानंतर आपल्याला पुन्हा ही 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी पुसून घ्यायची आहे स्वच्छ. त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला जे पानाचा जो विडा घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे. त्यावरती 1 रुपयाचं नाणं, त्यावरती ही सुपारी ठेवायची आहे. आता सुपारी ठेवत असताना ती तुम्हाला कुंकवानं लाल करून घ्यायची आहे. ओलं कुंकू करायचं आहे आणि त्यांनी सुपारी लाल करायची आहे किंवा कुंकवानं नुसतं स्वस्तिक काढलं तरी देखील चालेल. त्यावरती तुम्हाला हे ठेवायचं आहे. पानाचा जो विडा आहे तर त्या पानाच्या विड्यावरती देखील तुम्हाला हळदीनं किंवा चंदनानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती 1 रुपयाचं नाणं, त्यावर ही सुपारी ठेवायची आहे. त्यावरती ज्या मोजून घेतलेल्या अक्षता आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर जे आपण 2 अखंड लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या लवंगा तुम्हाला कुंकवामध्ये लाल करून घ्यायच्या आहेत म्हणजेच कुंकवामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत. जो फुलाचा भाग आहे ना तोच फक्त, पूर्ण लवंग नाही लाल करायची आणि ते ह्यावरती ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या कुलदेवतेचं 108 वेळा नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि या ज्या आपण वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत. त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्याच ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या आहेत. शक्य असेल तर या दिवशी गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर तुमच्याकडून जितक्या शक्य होतील तितक्या सेवा करायच्या आहेत, दानधर्म करायचा आहे. संध्याकाळी पुन्हा एकदा तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशीजवळ मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे एक आसन करायचं आहे म्हणजेच एका प्लेटमध्ये अक्षता ठेवायच्या आहेत. त्यामध्ये देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये देखील चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, 2 अखंड लवंगा आणि भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ देखील अशाच प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये देखील आपल्याला याच वस्तू टाकायच्या आहेत. या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपण हा दिवा प्रज्वलित करत असतो. आणि त्यानंतर
पुन्हा एकदा आपल्याला या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यांची धूपदीप दाखवून विधिवत पूजा करायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि ज्याप्रमाणे भगवान श्री हरिविष्णू यांची पूजा करतो तर त्याप्रमाणे करायचे आहे. त्यानंतर दुसरा दिवस येत आहे शुक्रवार. शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे. त्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत आणि लाल रंगाच्या कपड्यामध्ये, मी दरवेळेला पोटली हा शब्द सांगते, पोटली काही लोकांना समजत नाही. पोटली म्हणजे काय, तर आपण कपड्यामध्ये ज्या वस्तू बांधून ठेवतो तर त्याला पोटली असं म्हटलं जातं. आणि त्या पोटलीमध्ये म्हणजेच या लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला पानाचा विडा बांधायचा नाही, कारण पान हे खराब होऊ शकतं आणि ते मग तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, पैसा ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता. आता तुमची जर मुलं विवाह योग्य झाली आहेत आणि त्यांच्या जर विवाहामध्ये जर अडचण येत असेल, विलंब होत असेल, तर मग ज्या वेळेला तुम्ही मुलासाठी विवाहासाठी स्थळ पाहायला जाता तर त्यावेळेला ही जी सुपारी आहे तर ती तुमच्यासोबत ठेवायची आहे. किंवा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि त्या कामामध्ये काहीच सतत अडचणी येत असतील, ते काम जर पूर्णच होत नसेल तर त्यावेळेला देखील तुम्ही ही सुपारी तुमच्या सोबत ठेवू शकता. सुपारी ही गणपती बाप्पांचं विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे. 1 रुपयाचं नाणं हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. अखंड अक्षदा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर लवंग ही देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आपण ज्या या सर्व वस्तू आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत, यावरती आपण मंत्र जप केलेला आहे. त्यामुळं तुम्ही ज्या वेळेला ही सुपारी किंवा 1 रुपयाचं नाणं ज्या वेळेला तुम्ही घरापासून बाहेर घेऊन जाता तर त्यावेळेला पुन्हा देवघरासमोर आणून ठेवत असताना तुम्हाला पुन्हा याचा अभिषेक करायचा आहे. पाण्यानं अभिषेक करू शकता किंवा तुम्हाला जर गंगाजलाने करायचा असेल तर तो करू शकता आणि तुम्हाला पुन्हा एकदा ही सेवा करायची आहे. सर्व काही सेवा करायची गरज नाही, परंतु ही सुपारी 1 रुपयाचं नाणं हातामध्ये घेऊन आपली कुलदेवता माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णू, श्री दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण करायचं आहे आणि पुन्हा ज्या ठिकाणी तुम्ही या वस्तू ठेवलेल्या त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी या अधिक मासातील तुम्हाला 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, 1 सुपारी आणि 1 हळकुंड घ्यायचं आहे आणि या 3 वस्तू ज्या ठिकाणी तुमच्या तुळशी मातेचं रोप आहे तर त्या तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्हाला पुरून ठेवायचं आहे आणि संपूर्ण अधिक मास तुम्हाला याची पूजा करायची आहे. म्हणजे तुळशीची पूजा करताना तुम्हाला या वस्तूंची देखील पूजा करायची आहे आणि कोणालाही बाहेरच्या व्यक्तींना सांगायचं नाही की आपण या ठिकाणी वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि याची पूजा झाल्यानंतर अधिक मासाचा जो शेवटचा दिवस आहे म्हणजेच 15 जून 2026 रोजी तुम्हाला या 3 वस्तू काढायच्या आहेत. पिवळ्या रंगाच्या एखाद्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही ज्या ठिकाणी पैसा ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये जरी स्थापन केल्या तरी देखील चालेल, कारण तुळशीमध्ये या वस्तू ठेवलेल्या तर तुळस ही अत्यंत पवित्र आहे. त्याचप्रमाणे तुळशीची माती देखील अत्यंत पवित्र आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्यांना देवत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत आणि याची दररोज सकाळ संध्याकाळी माता लक्ष्मीप्रमाणे, भगवान श्री हरिविष्णू यांच्याप्रमाणे पूजा करायची आहे. तुमच्या घरामध्ये कोणतीही अडचण, विघ्न, संकट, बाधा राहणार नाही. मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होतील, मुलांचं योग्य वयात लग्न होईल, त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येईल. माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णू तुमची कुलदेवता, भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ महाराज यांची तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहील. फक्त उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचं, मी ज्या देवी देवतेंचं नामस्मरण करायला सांगितलेलं आहे ते करायला विसरायचं नाही आणि केलेली कोणतीही सेवा अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर त्याचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होतं. त्याचबरोबर उपायासाठी ज्या काही वस्तू घेत असो तर त्या देखील अखंडच घ्यायला हवेत, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल. तर अशा प्रकारे आपण आज अधिक मासात येणाऱ्या या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी 1 सुपारी कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे, कशा प्रकारे सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.